मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे. पण आजच्या रेसिपीला आपण नवीन नाही बोलू शकत, कारण ही रेसिपी प्रत्येकाच्या घरोघरी बनवली जाते, तेही आवर्जून. ते म्हणजे वरण, ज्याला आपण डाळ फोडणीचं वरण काहीही म्हणतो, आणि प्रत्येकाच्या घरी ना वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं. आणि आमच्या घरी सुद्धा ना हे वरण जे आहे ना, मस्त अगदी अशा वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं, पण खायला असलं भारी लागतं ना राव. त्याचसोबत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना आपलं वरण पटकन कसं शिजलं जाईल, जे आपण डाळ शिजत घालतो ना ती, त्याच्यासाठी काही टिप्स सांगणार आहे. त्याचसोबत ना उतू जाऊ नये त्यासाठी सुद्धा खास टिप्स आहे. तर चला आज आमच्या घरच्या पद्धतीने मस्त वरण बनवूया, जे की हॉटेलच्या ना हॉटेलचं आपण असतं ना डाळ तडका, त्याच्यापेक्षा सुद्धा भारी लागतं. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. म्हणजे हे माझ्या पद्धतीचं डाळ किंवा वरण बनवण्यासाठी सगळ्यात आधी तो कुकरमध्ये ना 1 तांब्या इतकं पाणी आपल्याला ऍड करायचं आहे. मी कुकर आधी गरम करते थोडासा, आणि मग त्याच्यामध्ये पाणी ऍड करते. आता हे पाण्याला ना छान अशी उकळी येऊ द्यायची आपल्याला. आणि बऱ्याच गृहिणींचा प्रश्न असतो, मॅडम तुम्ही बोलता की डाळ 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये शिजते, पण आम्ही 6 ते 7 शिट्ट्या घेतो तरी आमची डाळ शिजत नाही. त्याचं हे म्हणजे मेन कारण म्हणजे आपण काय करतो, पाणी घेतो आणि त्यामध्ये लगेच डाळ टाकतो आणि शिजायला घालतो. तर पाणी कसं आपलं थंड असतं, ते पाणी उकळेपर्यंतच खूप वेळ लागतो आणि डाळ शिजायला 5 ते 6 शिट्ट्या लागतात. पण आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला डाळ बनवून दाखवणार आहे ना, ती तुमची डाळ 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये शिजेल. आणि बऱ्याच जणांचा प्रश्न हा पण असतो की आमची डाळ उतू जाते, ती उतू न जाण्यासाठी पुढे मी तुम्हाला अजून टिप्स सुद्धा सांगणार आहे. पण सगळ्यात आधी पाण्याला उकळी येऊ देऊया. हे बघा, आता पाण्याला मस्त उकळी यायला लागली. आता अजून एक डाळ पटकन शिजण्यासाठी तुम्हाला एक टिप सांगते, ती म्हणजे बरेच जण काय करतात, डाळ डायरेक्टली टाकतात किंवा न धुता सुद्धा टाकतात. पण आपण तसं नाही करायचं. आपण ना डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायची आणि पाण्यात ना हे पाणी उकळेपर्यंत 5 मिनिटं डाळ भिजत ठेवायची, जेणेकरून ना डाळ पटकन शिजली जाते. आता काय करायचं, ही डाळ जी आपण म्हणजे पाण्यात भिजत घातली ना 5-10 मिनिटं, आणि ती ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायची आहे. पाणी सुद्धा मस्त उकळायला लागलंय आपलं. कधीच थंड पाण्यात डाळ टाकायची नाही, खूप जास्त वेळ घेते ती शिजायला. आता डाळ टाकली. आता बरेच जण काय करतात, फक्त डाळ शिजवतात, तशी डाळीला चव अजिबात येत नाही. तर माझी मम्मी कशी बनवते डाळ, त्या पद्धतीने आज मी तुमच्यासोबत शेअर करते. तर उकळत्या पाण्यात आपल्याला स्वच्छ धुतलेली आणि 10 मिनिटं भिजत घातलेली डाळ टाकायची आहे. त्याचसोबत एक बारीक चिरलेला टोमॅटो, अगदी थोडंसं मीठ. आणि आता जर मला बरेच जण विचारतात की आमची डाळ उतू जाते, ती उतू न जाण्यासाठी इथे अगदी 1 चमचाभर इतकं तेल ऍड करायचं आहे. तेल ऍड केल्याने काय होतं, तुमची डाळ अजिबात उतू जात नाही. मी तुम्हाला कुकरच्या शिट्ट्या घेताना सुद्धा व्हिडिओ दाखवीन, तुम्ही बघणार की डाळ अजिबात उतू जात नाही. आता 4 शिट्ट्या घेऊया. 4 शिट्ट्यांमध्ये आपली डाळ प्रॉपरली अशी शिजते. तर मंडळी, मस्त अशा 4 शिट्ट्यांमध्ये आपली डाळ शिजलेली आहे. मी इथे तुरीची डाळ म्हणजे तुरीच्या डाळीचं वरण बनवतात आमच्याकडे. तरी तुम्ही मुगाच्या, मसूरच्या किंवा 3-4 प्रकारच्या डाळी मिक्स करून सुद्धा वरण बनवू शकता. पण मला ना स्पेशली तुरीच्या डाळीचं वरण खूप जास्त आवडतं, चव खूप छान लागते. ज्यांना तुरीच्या डाळीने पोट वगैरे फुगत असेल त्यांनी मुगाच्या डाळीचं केलं तरी काहीच हरकत नाही. हे बघा, अगदी 4 शिट्ट्यांमध्ये आपली डाळ बघू शकता. मी खरंच सांगते, मी ना 4 शिट्टीच्या वरती एक सुद्धा शिट्टी घेतलेली नाहीये. हे बघा, फक्त 4 शिट्ट्यांमध्ये. गरम आहे खूप जास्त, बघू शकता तुम्ही. मस्त अशी शिजलेली आहे डाळ. आता हिला एक बाजूला ठेवूया आणि मस्त ना हिला तडका मारूया. ही माझ्या पद्धतीची डाळ आहे. बरेच जागी ना वरण अगदी साध्या सोप्या पद्धतीने करतात, पण मी ना थोडं हटके पद्धतीने करते. म्हणजे हॉटेलमध्ये डाळ तडका असतो ना, अगदी त्यापेक्षा सुद्धा भारी लागतं. तर चला बनवायला घेऊया. म्हणजे आता आपली डाळ बनवण्यासाठी ना मस्त अशी मोठी कढई घ्यायची. कडकडून तापली ना की त्यामध्ये 2 पळी इतकं तेल आपल्याला ऍड करायचंय. आणि कधीही लक्षात ठेवा, तेल मस्त ना तापू द्यायचं. आता काय करायचं, त्यामध्ये 1 चमचा मोहरी मस्त तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचंय. जिरं सुद्धा व्यवस्थित फुललं की 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक अशा ठेचून त्या सुद्धा आपल्याला ऍड करायचे. आता लसणाला थोडासा लालसर कलर येऊ द्यायचा. मला थोडासा लालसर कलर यायला लागला ना, जास्त करपावायचा नाही. आता त्यामध्ये 6 ते 7 तिखटवाली हिरवी मिरची ऍड केली, मस्त उभ्या चिरून टाकायच्या. त्याचसोबत कढीपत्ता. आपल्या कढीपत्त्याशिवाय वरण कसं काय पूर्ण होणार राव. हे सुद्धा 10 सेकंद इतकं परतून घ्यायचंय तेलावर आपल्याला. हे बघा मंडळी, मिरची मस्त तळली ना की आता त्यामध्ये इथे एक अगदी बारीक चिरलेला कांदा आपल्याला ऍड करायचा आहे. जर तुम्हाला कांदा नसेल आवडत, डाळीत नाही टाकला तरी चालेल. पण ही अगदी माझ्या मम्मीच्या आणि माझ्या पद्धतीची डाळ आहे, ज्याची रेसिपी मी ना आज तुमच्यासोबत शेअर करतेय. अगदी हॉटेलसारख्या डाळ तडकापेक्षा सुद्धा हे भारी लागतं वरण.
तर आता ना कांद्याला सुद्धा छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतू द्यायचा आहे तेलावर. जर तुमचं तुरीच्या डाळीने पोट फुगत असेल ना, थोडंसं हिंग ऍड करू शकता तुम्ही. हे बघा मस्त आपला कांदा तळला ना की आता काय करायचं, ह्याच्यामध्येच तेलात ना हळद टाकायची आपल्याला आणि हळद व्यवस्थित मिक्स करायची. जास्त वेळ पण ठेवायची नाही, नाहीतर करपली जाते. आणि आपण जी डाळ शिजवून घेतलेली ना ती ह्याच्यामध्ये टाकायची. मस्त चरकन अशी फोडणी बसली पाहिजे. हे बघा कसली भारी दिसते डाळ. फोडणी चांगली बसू द्यायची. आणि आपण डाळ शिजताना सुद्धा थोडंसं मीठ टाकलेलं. आता थोडी टेस्ट करून ना चवीपुरतं मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स करून ही डाळ 5 ते 7 मिनिटं हाय फ्लेमवर शिजवून घ्यायची आपल्याला. बघा ना कलर किती सुरेख आलाय मस्त. तर मंडळी हे बघा मस्त अशी आपली ना डाळ शिजलेली आहे आणि कलर बघू शकता आणि सुगंध इतका छान सुटलाय ना. आणि जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, मी डाळीचं जितकं शिजताना पाणी घातलेलं त्याच्यावरच डाळ केली आहे. मी एक्स्ट्राचं पाणी अजिबात ऍड केलेलं नाहीये. अशी डाळीला चव खूप छान लागते मला आणि ना अशी घट्ट डाळ खूप आवडते. जर तुम्हाला अजून पातळ हवं असेल ना तर गरम पाणी तुम्ही ऍड करू शकता थोडंसं. आता डाळ तर रेडी आहे आपली, हिला तडका मारूया. मस्त तडका सुद्धा रेडी आहे. हे बघा अख्ख्या डाळीवर टाकायचा असा, आहा, आणि कोथिंबीर टाकायची आणि आपली डाळ तयार आहे. मस्त हिला सर्विंग बाउलमध्ये सर्व करूया. तर मंडळी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात आपली डाळ तयार आहे. आणि बघू शकता हॉटेलमध्ये जशी बादलीत देतात ना आपल्याला डाळ तडका वगैरे जिरा राईस सोबत, त्यापेक्षा सुद्धा ही डाळ भारी लागते. आणि पहिल्यापासून आमच्या घरात ना ह्याच पद्धतीने डाळ बनवतात. असं काही नाहीये की मी ह्याच्यामध्ये काही चेंजेस केले. जशी माझी मम्मी बनवते ना तशीच ही डाळ मी बनवते. आणि आमच्या घरच्यांना म्हणा, जे पाहुणे येतात ना त्यांना सुद्धा खूप डाळ आवडते. ते मला आवर्जून सांगतात की आमच्या घरी ना डाळ वरण म्हटलं की फक्त जिरी मोहरीचा तडका देतात, पण तुम्ही ना खरंच खूप छान डाळ करता. एकदा रेसिपी शेअर करा म्हणजे आमच्या बायका सुद्धा बघतील. म्हणूनच मी आज स्पेशली रेसिपी शेअर केली आहे. नाहीतर डाळ काय सगळ्यांच्याच घरी बनली जाते. तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. जिरा राईस सोबत चपाती भात, मला तर ह्याच्यात चपाती कुस्करून खायला सुद्धा प्रचंड आवडते. सो तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहील अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज. खात राहा, मजेत राहा.